कल्पना करा, एक असा क्रिकेटपटू ज्याला लाखो लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं. प्रत्येक खराब खेळीनंतर त्याची खिल्ली उडवली गेली. अनेकांनी त्याला ओव्हररेटेड म्हटलं. काही जण म्हणाले की तो IPL मध्ये फक्त नावामुळे टिकून आहे. पण हाच मुलगा एक दिवस त्याच टीकाकारांना आपल्या खेळीने उत्तर देणार होता हे कुणालाच माहीत नव्हतं. नमस्कार, मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होईल रे. त्या क्रिकेटपटूचं नाव आहे रियान पराग. रियान परागचा जन्म 10 नोव्हेंबर 2001 रोजी गुवाहाटी, आसाम येथे झाला होता. त्याचे वडील पराग दास हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते, तर आई मिथू बरुआ राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू होत्या. त्यामुळे खेळाची आवड त्याला घरातूनच मिळाली. लहानपणापासून त्याने क्रिकेटमध्ये विशेष प्रगती दाखवली. वयाच्या कमी वर्षातच तो आसामच्या वयोगटातील संघांमध्ये खेळू लागला. त्याच्या या मेहनतीमुळे त्याला भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळालं. 2018 मध्ये भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला आणि रियान पराग त्या विजेत्या संघाचा सदस्य होता. यानंतर त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. राजस्थान रॉयल्सने त्याला IPL मध्ये मोठी संधी दिली. IPL मध्ये सुरुवातीला त्याने काही चांगल्या खेळी खेळल्या. अगदी कमी वयात अर्धशतक झळकावून त्याने विक्रमही केला. पण त्यानंतरचा काळ सोपा नव्हता. अनेक हंगामामध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं. अनेक तरुण खेळाडू अशा परिस्थितीत खचून जातात, पण रियानने वेगळा मार्ग निवडला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत करत राहिला. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने मोठ्या धावा केल्या, शतके झळकावली आणि आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर 2024चा IPL हंगाम आला. याच हंगामात रियान परागने सर्वांना आपली खरी क्षमता दाखवून दिली. त्याने संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाऊसच पाडला. अनेक महत्त्वाच्या